नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय न्यूज आणि व्ह्यूज. मी बोलतोय धनंजय लवांडे. तर आमच्या मामाचं गाव ॲग्री टुरिझमची थोडीशी डेव्हलपमेंटसाठी हा मी व्हिडिओ बनवला होता. आम्ही काय काय करतोय, कुठं आलो आहे. तर ही जी गाडी लावली तर मेन गेट ठेवलं आहे, बाकी सगळीकडे कंपाऊंड केलं आहे. ही आमची मंगू बसली इथे. चंगू मंगू नाव ठेवलं होतं. चंगू काय हरवलं, चंगू काय आलाच नाही. 1 वर्ष झालं दिवाळीला. त्याची बहीण आई अजून राहिली व्यवस्थित. हे शेततळ्याला जायला एंट्री येतं. काल बोटिंग केलं लोकांनी. आणि आता नवीन डेव्हलपमेंट म्हणजे आता आम्ही काय केले, ब्लॉक बसवलेत पुढं सगळे चिखलासाठी वगैरे. आता हे वर्ष एखाद्या पाऊस संपल्यावर ते काढणार आहे कवर, कारण ते पाणी जातं आहे आतमध्ये. त्यामुळं बाकी इथं सनी बसली, एन्जॉय करते, खेळते. तर इथं ही जी मोकळी जागा दिसते, हे सगळं कंपाऊंड केलं याला. हे बाकं वगैरे लावायचे आहेत अजून व्यवस्थित. हे झोके आहेत, हे लहान मुलांच्या सेफ्टीसाठी. पलीकडे जाळी केली, सावलीत मुद्दाम सावलीतच ठेवलेत, कारण उन्हाळ्यात खूप ऊन असतं. खेळायला सावली असावी म्हणून असं केलं आहे. इकडे एक गेट ठेवले शेतात जायला, साठी मोठ्या शेतात जायसाठी. आता ही ठिबक स्क्रॅप करायची, नवीन बसवायची. तर ही गाडी वगैरे नीट लावायची, त्याशी अशीच ठेवली तिथं. ही खडी वगैरे यूज करायची. आणि स्विमिंग टँकला मी आता स्पेशल कंपाऊंड केलं आहे. हा स्विमिंग टँकमध्ये यायचा रस्ता आहे. आता हा चारा एक वापरला की इथंही गार्डन करायचं आहे, बाकं वगैरे ठेवायचेत. हे सगळं उचललं की इथंही गार्डन होईल, खाली लॉन करायचं आहे. हे झोके वगैरे जशी रिक्वायरमेंट वाढेल तसं वाढवता येतील, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही. आता इथं गेट केल्यामुळं फायदा काय होईल, लहान मुलं आत जाणार नाही आपल्या परवानगीशिवाय चुकून. इथं गेटचं काम आता होईल चालू आज. हे शेततळ्यातून हे स्विमिंग टँकमध्ये असं पाणी येतं. आता हे पाणी थोडंसं हिरवट झालं, कारण ते उपसायचं आहे आम्हाला आणि शेतीला द्यायचं आहे. पाऊस चालू असल्यामुळे आम्ही काही उपसलं नाही ते. आणि फ्रेश पाणी आता टाईल्स आधी लावायचे, त्यानंतर मग फ्रेश पाणी टाकायचं. टाईल्सचं काम थोडं राहिले. कामं पण अशी खूप पटापट होत नाहीत, थांबावं लागतं इथं. हे सगळं कंपाऊंड आहे, ह्याच्यामुळे एखादं कुत्रं वगैरे लहान मूल आतमध्ये आपल्या परवानगीशिवाय येऊ शकत नाही. आता ही झाडं आम्ही अशी ठेवलेली आहेत मुद्दाम शोसाठी. इथं लाईटिंग वगैरे करणार आहे नंतर. हे झाडांना संत्री आलेले आहेत आता चांगले. एका झाडाला जवळजवळ 100 असतील, लहान आहेत अजून. तर अशी आमची डेव्हलपमेंट चालू आहे. काही करेल तेवढं कमीच असतं ॲग्री टुरिझममध्ये, पण एक मनाला समाधान, आपणही बिझी राहतो. ट्रॅक्टरला सध्या पाऊस असल्यामुळं थोडं काम कमी आहे. असं सगळं टाईल्स बसवले, तर पूर्ण कंपाऊंड केलेले आहे. हा जो एरिया आहे तो आपला रेसिडेन्शियल, आणि बाकीचे मोठी शेतं वेगळी ठेवलेली आहेत. तर आमची डेव्हलपमेंट चालूच आहे. तुम्हाला जर वाटलं की हे काहीतरी करतायत नीट, तर कधीतरी या आमची इथं भेट द्यायला. नुसतं बघायला आलं तरी काय हरकत नाही. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा, कमेंट करा, तुमच्या काही सजेशन असतील तर सांगा. आता इथं आतमध्ये कंपाऊंडचा उद्देश हाच होता की कुठलं म्हणजे कोला म्हणा किंवा असे छोटे छोटे प्राणी जे असतात, मांजर वगैरे, मांजर, ते आत येऊ नये म्हणून. आता पुढं अजून शेड वाढवणार आहे नंतर, पण त्याला वेळ जरा करायला भरपूर आहे. पण ते कॅमेरे दिसत आहेत तुम्हाला, कॅमेरे पण वाढवलेत आता आम्ही, त्यामुळं काय अडचण नाही. तर या एखाद्या दिवशी आमच्याकडं, फोन करा. नमस्कार.